पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं का नाही या संबंधीचं चर्चेचं गोळा अजूनही सुरूच आहे. कारण यांचे शहराध्यक्ष म्हणजे पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप हे काही केलं ऐकायला तयार नाही. त्यांचं म्हणणं नाही आपण मवियासोबतच गेलं पाहिजे ना की अजितदादासोबत. उलट अजितदादासोबत गेल्याने आपलं नुकसानच होईल असं त्यांचा दावा आहे. पण त्यांचा हा दावा विशाल तांबे यांनी यापूर्वी खोडून काढला आणि आजही ते खोडू इच्छितात. मला सांगा काय तुमची भूमिका आहे? परवा दिवशी तुमची मीटिंग झाली कोर कमिटीची, त्यात तुम्ही काय भूमिका मांडली? मुळात परवा आमची कोर कमिटीची परवा संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी बैठक झाली. त्याच्यामध्ये सर्वानुमते एक प्रस्ताव सगळ्यांमध्ये मान्य करण्यात आला की पुणे शहराच्या बाबतीत जो काय आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजितदादा पवार गट याच्याबाबत ज्याच्या काही चर्चा आमच्यामध्ये झाली त्याच्याबाबतचे कुठलाही निर्णय घ्यायचा पुणे शहराच्या आघाडीच्या बाबतीतला तो त्याचे सर्वस्वी अधिकार आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांना द्यायचा सर्वानुमते ठराव त्या बैठकीमध्ये झाला. जवळपास त्या बैठकीमध्ये 3 तास ह्या सर्व विषयांमध्ये एकंदर चर्चा झाली. मग महाविकास आघाडी म्हणून सुद्धा असेल तर दादांबरोबर जाण्याच्या संदर्भात दोन्ही पर्याय आमच्या त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि बैठकी आणि ते सर्वानुमते याच्याबाबतचे सर्व अधिकार आदरणीय पवारसाहेबांना द्यायचे ठरले. अध्यक्ष जसे मानतात ते की त्यांची मला वाटतं शनिवारी सकाळी आदरणीय पवारसाहेबांची भेट झाली आणि पवारसाहेबांनी त्यांना शब्द दिला किंवा त्यांनी जे काय माध्यमांमध्ये बोललं तर मला वाटतं की त्याच्याबाबत त्यांनी असंही म्हटलं की शशिकांत शिंदे साहेब आजच म्हणजे शनिवारीच त्याची घोषणा करतील. पण अद्यापर्यंत ती घोषणा काही तशी झालेली माझ्या तरी कुठं ऐकू येत नाही आणि मला वाटतं की याच्याबाबतची बैठकच शनिवारी संध्याकाळी झाली. त्यामुळे अध्यक्ष सकाळी भेटले, आम्ही संध्याकाळी एकत्र बैठक झाल्यामुळे आम्ही त्याच्याबाबतचा एकमताने ठराव करून आदरणीय पवारसाहेबांना याच्याबाबतचे सर्वस्वी अधिकार दिलेले आणि दोन्ही पर्यायांवर आम्ही संपूर्णपणे बैठकीमध्ये चर्चा झाली. याच्यामध्ये आज जरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ह्याच्याकडे बघत असलो, काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, पण याही परिस्थितीमध्ये मी स्वतः देखील त्याची आकडेवारी पक्षाच्या बैठकीमध्ये मांडताना हे म्हटलं की 2017 साली जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही एकत्र असताना 42च्या आसपास नगरसेवक आपण सगळे निवडून आलतो. काँग्रेसचे जवळपास 10 होते आणि शिवसेना एकत्र असतील त्यांचे जवळपास 10 होते. त्यामुळे ह्याही गोष्टींचा विचार पक्षाने केला पाहिजे. त्याच्यानंतर 19ला निवडणुकीनंतर महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र सर्व आलो. 19 नंतर 17 नंतर महापालिकेची आजपर्यंत 25-50 वर्षात निवडणुका झालेल्या नाही आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या नंबर्सचा विचार करता ह्या गोष्टींचा दोन्ही तऱ्हेने पर्याय म्हणून विचार करावा लागेल. महाविकास आघाडीसोबत दादांचा पक्ष असं एकत्रित विचार करावा लागेल. कारण त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सुद्धा 2 आणखीन प्रामुख्याने गोष्टींची बाकीच्या पक्षांकडून क्लिअरन्स येणार. असं काही होऊ शकतं का ह्या इलेक्शनमध्ये भाजप वगळता इतर सर्व एकत्र? कारण दादांनी त्या दिवशी बोलता सहज एक शब्द वापरला, तुम्हाला पुणे पॅटर्न आठवतो का? मग हा नवा पुणे पॅटर्न येऊ शकतो? हेच म्हटलं ना, मुळात माझं पहिल्यापासून धारणा आहे की आमची पुणे शहरातली लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे सर्व विचारी पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानणारे ते सगळे एकत्र असतील. त्या सर्वांनीच एकत्रपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरे गेले पाहिजे. याच्यामध्ये मगाशी बोलताना 2 गोष्टी मला प्रामुख्याने क्लिअर करा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्याबाबतचा निर्णय अद्याप पुणे शहराच्या बाबतीत अजून कळालेला नाही. जो जसा मुंबईच्या बाबतीत काही चर्चेत येतो, पुणे शहराच्या बाबतीत त्यांचा निर्णय, ह्या दोन्ही निर्णयाच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका काय हे सुद्धा अद्याप अजून काँग्रेसकडून क्लिअर नाही. आणि मला वाटतं ह्या सगळ्या याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जेव्हा निर्णय होणार आहे तेव्हा ह्या 2 पक्षांचे निर्णय आल्यानंतरच महाविकास आघाडीचा निर्णय घ्यावा लागेल. हे सगळं होत असताना माझी स्वतःची आजही भावना आणि धारणा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवडणुकीसाठी अलायन्स करणं ही गरज आहे. मला सांगा त्या बैठकीत कल काय होतं साधारण? म्हणजे कारण आता तुमच्या अध्यक्ष जाहीरपणे त्यांनी भूमिका मांडली, ते मागं हटत नाही. त्यांचं म्हणणं की नाही अजितदादांचा फायदा होईल, आमचा तोटा होईल. तुमचं गणित काय? मुळात असं आहे की या शहरामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ येतात आणि 3 लोकसभेचे मतदारसंघ. खडकवासला हा बारामती लोकसभा मतदारसंघात आहे, हडपसर हा शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे आणि उरलेले 6 लोकसभा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभेत. त्याच्यामुळे या शहराच्या आघाडीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याही दोन्ही खासदारांचा म्हणजे सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचाही विचार घेऊनच आघाडीचा निर्णय अंतिम करावा लागेल असं मला स्वतःला वाटतं. आणि याही परिस्थितीत 2007 पासून तर राष्ट्रवादीचा आलेख पाहिला, 2007, 12, 17 त्या तिन्ही निवडणुकांमध्ये वडगाव शेरी असेल, हडपसर असेल आणि खडकवासला या 3च भागातून प्रामुख्याने राष्ट्रवादी उपनगरीय भाग ज्याला आपण म्हणू नगरसेवक निवडून आले. पण 17 नंतरच्या ज्या 25-26च्या निवडणुकीला एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे
ह्या तिन्ही भागांना जोडूनच असलेल्या 11 गावांचा अर्ध जो भाग समाविष्ट होतो पूर्णपणे समाविष्ट झाला. 33 गावं. आणि नव्याने 33 गावं ती सुद्धा या आउटस्कर्ट्स मधलीच आहे. त्याच्यामुळे इथं आदरणीय पवार साहेबांना मानणार एक वेगळा वर्ग आहे, दादांना मानणार एक वेगळा वर्ग आहे, सुप्रियाताईंना देखील मानणार, त्यांचा मतदारसंघ. सुप्रियाताईंशी तुम्ही बोललात का? काय म्हणणं आलं त्यांचं? नाही, मी अजून या संदर्भात कोणाशी अमोलदादांशी कोणाशी बोललेलं नाही. मी माझे सगळे विचार जो आहे तो पक्षाच्या वरिष्ठांपुढे पक्षांच्या बैठकीमध्ये मांडलाय. आणि पक्षाचे वरिष्ठ माहिती तुमचे इथले स्थानिक टीम लीडर प्रसन्न तेच तुमच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत ना, मग कसं करणार? नाही, प्रस्तावाच्या विरोधात नाही. हा पक्षांतर्गत 2 विचारधारा आहेत आणि याच्यावर मला वाटतं की आम्ही जो ठराव केला त्याच्याबाबतची सर्व माहिती आदरणीय पवार साहेबांना लवकरच ते पवार साहेबांचाच हवाला देऊन सांगतात की नाही, साहेबांनी सांगितलं पवार साहेबांना भेटला, त्यांनी सांगितलं की शशिकांत शिंदे साहेबांना पवार साहेबांनी फोन लावला आणि ते आज याबद्दलची अधिकृत घोषणा करतील असं शनिवारी ते अद्यापपर्यंत ही घोषणा झालेली नाही. आणि त्यांच्याच मुलाखतीच्या वेळेस शेजारी त्यांच्याबरोबर पिंपरी चिंचवडचे आमचे अध्यक्ष होते, त्यांनी वेगवेगळी भूमिका मांडली. त्यासाठी आमच्या शहराची गरज जी काय आहे स्थानिक आमची पण लढाई भाजप. याचा अर्थ असा आहे पक्षातूनच वरिष्ठांकडनं त्यांच्या भूमिकेला अजून ग्रीन सिग्नल नाहीये जे तो दावा करतात. माझं असं म्हणणं की त्यांची साहेबांची काय चर्चा आली त्यांनी ताबडतोब माध्यमांना सांगितलं. मला वाटतं की याच्यावरची अधिकृत घोषणा आदरणीय शशिकांत शिंदे साहेब किंवा आदरणीय पवार साहेबच करू शकतात. अध्यक्षांनी त्यांच्याकडे त्यांच्या त्या चर्चेतला भाग तुम्हाला माध्यमांना सांगितलं. मला वाटतं की ती बैठकीतल्या अनेक बैठका वरिष्ठांची ज्येष्ठांची भेटल्यानंतर सगळंच आपण बाहेर काय नाही, कारण त्याची अधिकृत तुमच्या पक्षात लोकशाही आहे, मान्य आहे, 2 मतप्रवाह आहेत, विचारप्रवाह आहेत, दोघांचे वेगवेगळे पसर, पण अध्यक्ष म्हणून ते काय मागे हटायला तयार नाहीत. मग नाही हटले आणि समजा वरिष्ठांनी त्यांच्या बाजून कौल दिले मग तुमचं काय? मी मागाशीच म्हटलं मी पक्षाची विचारधारा आणि नेतृत्व मानणारा कार्यकर्ता आहे. आम्ही म्हटलं की ठराव करताना आम्ही जो म्हटलं वरिष्ठ आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे. तुम्ही जसं म्हणता की ते मागं हटत नाही तुम्ही असं कुठलंही नाही. आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. हाच माझा आणखी त्याच्यामध्ये आता त्यांचा एक दावा असा आहे की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले फायदा फक्त दादा नाही, कारण सगळे सिनियर लोक त्यांच्याकडे, मग आमच्याकडे जे नवीन लोक इच्छुक आहेत त्यांचं बळी दिला जाईल म्हणून आम्हाला नको आहे. मी काय म्हणतो अजून ते त्यांचा एकतर्फी कल ठरवतात की असं झालं तर असं होईल. अद्याप मुळातच अजून महाविकास आघाडी कोणाबरोबर अलायन्स करायचं याचे निर्णयच नाहीत ना. हे ठरल्यानंतर जागा वाटपाच्या बाबतीत चर्चा होईल. आपण आधीच कशा पद्धतीने त्याचं वाटप ठरवू शकतो ना. त्यांनी तर कॅल्क्युलेशन करून सांगितलं दादाचे 50 आमचे फक्त 10 येतील. तुमचं कॅल्क्युलेशन काय? मी त्यांचं कॅल्क्युलेशन त्यांनी त्यांच्या पुरतच ठेवलं. त्यांनी पवार साहेबांना आदरणीय दिला असेल, पत्र दिले त्यांनी पक्षाच्या बैठकीत काही त्यांनी मांडलेलं. कुठलेही अलायन्सेस होत असताना त्याच्याबाबत जेव्हा अलायन्स ठरतं त्याच्यानंतर वरिष्ठ बसून एक जागा वाटपाचा निर्णय होतो निश्चितपणे. आणि मला वाटतं की त्याच्याबाबत दोन्हीकडूनही त्याच्यावर सकारात्मक जागा वाटपावर सकारात्मक चांगली चर्चा निघेल असं मला स्वतः त्यांचं म्हणणं आहे की माझ्या विरोधात पत्र काढायला लावले जातात, लोकांना मला विलन ठरवलं जाते, पण पुरोगामी विचार जगला पाहिजे. पुरोगामी विचारधारा ही निश्चितपणे मानणारे आम्ही सर्वच. जे स्वतः पुरोगामी जेवढी विचारधारा सांगतात तेवढा व्यक्तिगत मी देखील तांबे म्हणून किंवा माझी म्हणून आमची विचारधारा 40-50 वर्षापासून आहे. पण त्याचबरोबर आमची विचारधारा आदरणीय पवार साहेबांची त्यावेळेस राजकीय भूमिकेतून काय काय निर्णय झाले ही राजकीय भूमिका असतात आणि विचारधारा ही निश्चितपणे कायम एक संघ असते. आणि मला वाटतं की प्रशांत दादा कदाचित ते विसरले असतील. जर ते म्हणतात मी 20-25 वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे तर 2007 साली सुद्धा पुणे पॅटर्न आम्ही केलाच होता. ती राजकीय गरज होती. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामुळे पॅटर्न केला यावेळेस नवा पुणे पॅटर्न बघायला मिळेल. विचारधारा सोडली नाही. जेव्हा पुन्हा लोकसभा विधानसभेच्या निवडणूक केल्या तेव्हा आम्ही पुन्हा पॅटर्नमधून बाहेर पडून एकत्रितपणे काँग्रेसवर आघाडी करून लोकसभा यावेळेस नवा पुणे पॅटर्न बघायला मिळेल का? त्याच्याबाबत मी आत्ता सांग मी पक्षांतर्गत जी भूमिका आहे आज जी वस्तुस्थिती दिसती समोर आपल्याला निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायची आणि म्हणून त्यांच्या विरोधात जे जे समविचारी पक्ष एकत्र येणार असतील त्या सर्वांनी आपण एकत्रित लढलं तर या शहरामध्ये आपण अतिशय ते म्हणतात की दादा महायुती सोबत भाजप सोबत आहेत, आता ते सत्तेत आहेत, मग दादांसोबत जर आपण गेलो तर मग विरोधी पक्ष म्हणून पुणेकरांसमोर नेमकं कुठल्या तोंडाने मतं मागायची? परत म्हटलं राज्यात एवढ्या 200-250 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. प्रत्येक ठिकाणचा कल बघितला तर तिथल्या युतीन आघाड्याचं बघितलं तर ते अतिशय वेगळं आहे. त्याच्यावर आज आता बोलणं उचित होणार नाही. त्यामुळं कोण कोणाबरोबर कधी जाणार काय हवे याच्यावर आज बोलण्यापेक्षा आज आपण विचारधारेला जर आपण मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत आपण त्या विचारधारेच्या दृष्टीने विचारधारेबरोबर जी मंडळी राहिली त्या सर्वांबरोबर आपण एकत्र आलं पाहिजे
आणि या विचारधारेला एकत्रपणे घेऊन आपण पुणे शहराच्या आता जसे विकासाची वाटचाल ते केली. साहेबांना भेटले आणि त्यांनी त्यांची भूमिका साहेबांसमोर मांडली की आपण मौल्यासोबत, तसं तुम्ही सगळी जी मंडळी आहेत जी दादांसोबत जाऊ या विचाराची आहेत, तुम्ही सगळी साहेबांना भेटणार, ताईंना भेटणार का? मी परत सांगितलं की ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर पहिल्यांदा आमची बैठक शनिवारी संध्याकाळी झाली आणि अध्यक्ष शनिवारी सकाळी भेटले. त्याच्यामुळे मला वाटतं की शनिवारी संध्याकाळच्या बैठकीतला अहवाल निर्णय ते आदरणीय पवारसाहेबांपुढे मांडतील आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व एकत्रित साहेबांना भेटू. तर वैयक्तिक भेटणं असं त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मला वाटतं हा निर्णय हा एक संघपणे असला पाहिजे आणि मला वाटतं की बहुतांश त्या मीटिंगमध्ये ह्या दोन्ही पर्यायांवर चर्चेत असं नाही झालं की कल किती होतं मी 50-60 60-40 काय? मी काय सांगितलं दोन्ही पर्यायांवर सकारात्मक चर्चा झाली आणि मला वाटतं की हे दोन्ही पर्याय खुले आहेत, 100% मग कुठला मार्गबंधन आहे? निश्चितपणे निवडणुकीच्या दृष्टीने मविया सोबत जावं की राष्ट्रवादी सोबत जावं, दोन्ही पर्याय ओपन आहेत. मुळात मविया सोबत जाताना सुद्धा त्यांच्यामध्ये पण त्यांना दोन गोष्टींचे क्लिअरन्स काँग्रेसला करायचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला करायचं. मनसेबरोबर युतीवर त्यांना अजून पुण्या शहर त्यांचं अजून काही अधिकृत गोष्ट नाही. काँग्रेसची अजून भूमिका क्लिअर नाही की जर ते दोन्ही नाही, काँग्रेसशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की दादा सोबत गेले तर आम्ही सोबत नसू. पण ते इकडे असं पण म्हणतात की मनसे सोबत गेलं तरी आम्ही नसू. त्यामुळे त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. त्यांच्या भूमिकेशिवाय आम्हाला पण नाही तरी सगळ्यांनाच अडचण होणार आहे. आणि 2017चे नंबर्स पाहता सगळ्यात जास्त नंबर्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 42, त्यांच्या दोघांचे नंबर्स त्या पाठीत कमी असल्यामुळे मला वाटतं की या सगळ्या पर्यायांचा विचार करूनच आघाडी पुढे करावी लागली. तर हे होते विशाल तांबेजी यांनी अगदी स्पष्ट आणि क्रिस्टल क्लिअर भूमिका सांगितलेली आहे. जी बैठक झाली शनिवारी त्यात दोन्ही पर्याय खुले ठेवलेले, दोन्ही पर्यायावर म्हणजे मवियासोबत जायचं की अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं, या दोन्ही प्रश्नावर चर्चा झालेली, दोन्ही बाजूने आपापली मतं मांडलेली आहेत. आता निर्णय साहेबांनी आणि ताईंनी घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात जे प्रशांतदादा जे शहराध्यक्ष आहेत पवार गटाचे ते दावा करतात की मवियासोबतच आपण गेलं पाहिजे, जाणार. साहेबांनी तसे अनुकूलता दर्शवली पण तसं नाही असं यांचंच म्हणणं आहे. आणि यांनी एक सर्वात महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्याविषयीच प्रशांतदादांनी बोलताना सांगितलं होतं की शशिकांत शिंदे यासंबंधीची अधिकृत घोषणा करतील, पण अद्याप शशिकांत शिंदेंनी घोषणा केलेली नाही. याचाच अर्थ काहीतरी अजून खल सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन साडमोर, सचनान पुंदे, जे मीडिया, पुणे.